मित्र माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मित्र तुमचं सरस स्वागत आहे. मित्र मी गावी आलेलो आहे आणि गावावरून मी आता निघालेलो आहे डोंबिवलीला आणि माझी राईड असणार आहे कर्जत टू डोंबिवली अशी राईड होणार आहे आणि नाईट होणार आहे. ती कशा प्रकारे करणार ते मी तुम्हाला दाखवतो. चला मित्र, हे आमचं लेफ्ट साईडला आहे ते गावचं मारुतीचं मंदिर आहे आणि हे सर्व माझे मित्र आहेत आणि छान अशी राईड मी नाईटला चालू केलेली आहे आणि हे आमचं गाव आहे. हे राईट साईडला तुम्हाला ज्या विटा दिसतं इथं मी गाडी माझी पार्क करायचो, कारण माझं गावच्या घराचं थोडं काम मी चालू केलं होतं, त्यामुळं मला गाडी काही पार्क करायला तिथं भेटत नव्हती, म्हणून मी गाडी या लेफ्ट साईडलाच राईट साईडलाच पार्क करायचो, जिथं तुम्हाला या विटा दिसल्या तिथे. हे आमच्या गावाच्या थोडं बाहेर आल्यावर थोडंसं तमनाथ म्हणून गाव आहे. तमनाथच्या गावाच्या बाजूलाच हे बोटिंगचं असं हे, कोणा जर यायचं असेल तर कर्जतपासून मला वाटतं 7-8 किलोमीटर असेल. तमनाथ म्हणून गाव आहे. तमनाथ गावाच्या थोडं पुढं आलं का तुम्हाला याचे बोटिंग करायला भेटेल. येऊ शकता तुम्ही मित्र. सरळ रस्ता गेला तो मित्र पनवेलला गेलेला आहे. लेफ्ट साईडचा गेला तो कर्जत बस डेपोला गेलेला आहे आणि राईट साईडचा आहे तो आपल्याला बदलापूर रोड आहे. इथूनच आपली आता पुढची राईड चालू राहणार आहे. आता आपण लागलेले आहे सुंदर असे या आजूबाजूला कोण नसलेल्या रस्त्याला. किती सुंदर वाटतं रस्ता बघा मित्र. आपण पोचलेला आता नेरळला. राईट साईडचा रस्ता गेलेला हा पूर्ण नेरळ स्टेशनला गेलेला आहे आणि आपल्याला लेफ्ट साईडने पुढची राईड चालू ठेवायची. सुंदर अशा लाईटिंग रोडला वाटतात मित्र. बघा किती सुंदर वाटतं बघायला हे, आणि मस्त पण वाटतं आणि छान पण वाटतं मित्र. आता आपण या ब्रिज खालून जाणार आहे. मस्त असा आपल्याला वलंदार रस्ता लागलेला आहे आणि वलंदार रस्ता असल्यावर मित्र मला राईड करायला अजूनच मस्त वाटतं आणि छान पण वाटतं. चला आपण लागलेलो आहे आता बदलापूरच्या MIDC रोडला. स्ट्रेट रस्ता गेला हा बदलापूर स्टेशनला पण जातो आणि पुढं CSTला पण जातो आणि आपल्याला तो रस्ता न घेता लेफ्ट साईडचा रस्ता घ्यायचा आहे आणि इथून स्ट्रेट आपण आपल्या पुढच्या राईड करणार आहे. मित्र हा बदलापूरचा MIDC रोड आहे. थोडा कच्चा आहे पण ठीक आहे, आपल्या राईडसाठी तो योग्य पण आहे. अरे बाबा द्या रस्ता, मला जाऊ द्या. खरंच रोडला जर लाईटिंग असेल ना किती सुंदर वाटतं बघा मित्र. मस्त आजूबाजूला लाईटिंग किती छान वाटतं बघा मस्त मित्र रस्ता. माहीत नाही हा रस्ता कुठला आहे, थोडा कच्चा आहे. आता आपण पोचलेलो आहे अंबरनाथ रोडला. वाव, लेफ्ट साईडचा रिसॉर्ट किती मस्त वाटतं बघा मित्र. किती सुंदर अशी लाईटिंग केली. या अशी रोडला जर आजूबाजूला लाईटिंग असेल ना तर राईड करायची मजा ही वेगळीच असते मित्र. चला मित्र, आपण पोचलेले आपल्या एरियात आणि समोर दिसतोय हा निसर्ग हॉटेल आहे आणि 1-2 मिनिटाच्या अंतरावरच आपली बिल्डिंग आता आहे. चला आपण पोचलो होतो आपण आपल्या बिल्डिंग जवळ. हा आमच्या
बिल्डिंगचा फर्स्ट गेट आहे. इथूनच आपण आता एंट्री करणार आहे. जास्मिन एक अशा प्रकारे आपली नाईट राईड ही सक्सेस झालेली आहे. किती सुंदर वाटतं मित्र बघा. आमच्या बिल्डिंगच्या आवारात आजूबाजूला किती शांत एरिया आहे बघा मित्र. मागून सोडून घेता गाडी पूर्ण देतो. चला आपण इथून आता राईड घेऊया. आणि एकदम लास्टला आमची बिल्डिंग आहे मित्र. डॉग वगैरे खूप असतात आमच्या एरियामध्ये. चला आपण आलो आपल्या एरियामध्ये आता मस्तपैकी. कुठला दार उघडा आलो बाबा एकदाशी आमच्या बिल्डिंग वरून आम्ही. वॉचमॅन असेल. नशीब भारीच आहे. चला मित्र आपण आता पोचलेलो आपल्या बिल्डिंगजवळ. हे बघा माझी बिल्डिंग. चला आपण जाऊया मस्त घरी. चला मित्र आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. बाय बाय, गुड नाईट.